माझ्या बाळा, आज मी तुझ्या भौतिक सुखाचा आणि प्रतिष्ठेचा मुखवटा उतरवायला इथे आलो आहे. तू रात्रंदिवस ज्या बंगल्यासाठी, ज्या गाडीसाठी आणि ज्या पैशाच्या ढिगाऱ्यासाठी स्वतःचा श्वास आणि शरीर जाळतोयस, ते सगळं मिळूनही तू रोज रात्री चिंतेच्या आणि अशांतीच्या आगीत का जळतोयस? तू जगाला दाखवायला खूप श्रीमंत झाला असशील, पण तुझ्या आत्म्याच्या श्रीमंतीचे काय? तू आतून कंगाल आणि दरिद्री झाला आहेस. ज्या गोष्टी आज तुला फार मोठ्या वाटतात, त्या मृत्यूनंतर इथेच पडून राहणार आहेत. मग अशा तात्पुरत्या वस्तूंच्या मागे पळून तू स्वतःची शांती का गमावत आहेस? आज मी तुला त्या खऱ्या वैभवाची आणि आंतरिक शांतीची ओळख करून देणार आहे, जी तुला जगातला सर्वात सुखी आणि आनंदी मनुष्य बनवेल. विशेषतः आजच्या संवादातील शेवटचा भाग अतिशय बारकाईने ऐक. तू रोज स्वतःला समृद्ध समजून कसा गमावत चालला आहेस, याचे भीषण सत्य तिथे उघड होणार आहे. लेकरा, तू जगाला खुश करण्यासाठी आयुष्य जगत आहेस आणि म्हणूनच तू पूर्णपणे आतून दुःखी आहेस. बाहेरच्या जगातल्या टाळ्या, लोकांचे कौतुक आणि महागड्या वस्तू तुला काही क्षणाचा आनंद देऊ शकतात, पण तुझ्या आतील पोकळी कधीही भरू शकत नाहीत. तू जितका जास्त भौतिक गोष्टींच्या मागे पळशील, तितकी तुझी तृष्णा वाढत जाईल आणि हीच हाव तुला विनाशाच्या दरीत लोटेल. तू बाह्य जगात जे सुख शोधतोयस, ते केवळ पाण्याचे मृगजळ आहे, जे तुला कधीच तृप्त करू शकत नाही. बाह्य सुखाचा शोध सोड आणि तुझ्या अंतरंगात झोकून बघ. जिथे स्वामींचा वास आहे, तिथेच खऱ्या आनंदाचा अथांग महासागर आहे. तू म्हणतोस, माझे मन सतत विचलित होते, मनात भलतेच आणि वाईट विचार येतात. तुझे मन म्हणजे एका सुंदर आणि पवित्र बागेसारखे आहे. जर तू त्या बागेत रोज फुलांची झाडे लावली नाहीस, तर तिथे आपोआप तण आणि विषारी गवत उगवणारच. तू दिवसभर काय विचार करतोस? लोकांचा द्वेष, पैशाची चिंता आणि संशयाची विषारी रोपे तू स्वतःच तुझ्या मनात रुजवतोस. नकारात्मक विचारांना मनात थारा देणे म्हणजे स्वतःच्याच हाताने विष पिण्यासारखे आहे. हे तू का विसरतोस? रोज सकाळी उठून तुझ्या मनरूपी बागेत भक्तीचे, प्रेमाचे, शांततेचे आणि कृतज्ञतेचे सुंदर विचार पेरायला शिक. भक्ता, या जगात सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ गोष्ट कोणती असेल, तर तो तुझा हा प्रत्येक श्वास आणि वेळ आहे. पण तू तुझा वेळ क्षुल्लक गोष्टींमध्ये, भांडणांमध्ये आणि निष्फळ चिंतांमध्ये अतिशय निष्काळजीपणे वाया घालवत आहेस. गेलेला एकही क्षण जगातला संपूर्ण पैसा देऊनही तुला परत विकत घेता येणार नाही. आयुष्य वेगाने संपत चालले आहे आणि काळ रोज तुझ्या नकळत तुझ्या आयुष्याची दोरी कापतो आहे. मृत्यू हा तुझ्या दाराशी कधीही येऊ शकतो. मग तू अजूनही व्यर्थ गोड गुलाबी स्वप्नात आणि आळसात का झोपला आहेस? आजच वेळेचा आदर करायला शिक. प्रत्येक क्षण ईश्वराच्या स्मरणात आणि सत्कर्मात घालव, कारण शेवटी तुझा पैसा नाही, तर फक्त तुझे कर्मच सोबत येणार आहे. तू म्हणतोस, मला अजून हवे आहे, माझी भूक आणि हाव संपतच नाही.
तुझ्या अमर्याद वासना आणि इच्छा ही एका विशाल अग्नीसारखी आहेत. तू त्या अग्नीत जितके इंधन टाकशील तितकी ती आग शांत होण्याऐवजी अजून जास्त भडकेल. एका इच्छेपाठोपाठ दुसरी नवीन इच्छा जन्माला येते आणि ती तुला मरेपर्यंत गुलाम बनवून पळवत ठेवते. जितकी जास्त इच्छा धरशील तितके दास्य तुझ्या नशिबी येईल. याउलट जो मिळणाऱ्या गोष्टीत समाधानी राहतो तोच खऱ्या अर्थाने तृप्त होतो. इच्छांचा गुलाम बनू नकोस. आपल्या संयमाने त्यांचा मालक बन. लेकरा, तू जगाला जिंकण्याची आणि लोकांवर ताबा मिळवण्याची भाषा करतोस, पण तू तुझ्या स्वतःच्या जिभेवर, वासनेवर आणि क्रोधावर विजय मिळवू शकला आहेस का? जो स्वतःच्या मनावर ताबा मिळवू शकत नाही त्याला बाहेरचे जग कधीच आदर देऊ शकत नाही. जो स्वतःच्या वासनांवर, रागावर आणि अहंकारावर ताबा मिळवतो त्याचा जगावरचा कोणताही पराभवसुद्धा विजयासारखाच तेजस्वी असतो. स्वनियंत्रण हीच मानवी जन्मातील खरी आत्मिक ताकद आहे. जेव्हा तू स्वतःच्या भरकटणाऱ्या मनाला तुझ्या आज्ञेत आणि शिस्तीत चालवायला शिकशील तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुला विचलित करू शकणार नाही. तू दिवसभर फक्त बडबड करतोस, लोकांची नको ती चर्चा करतोस आणि या सगळ्यात स्वतःचा अंतरात्मा विसरून जातोस. रोज थोडा वेळ का होईना एकांत शोधून पूर्णपणे मौन बाळगायला शिक. शांत एकांतात बसून रोज रात्री स्वतःचे निष्पक्ष आत्मपरीक्षण कर. मी आज कोणाचे मन दुखवले का? मी आज काय काय चांगले केले? माझ्याकडून काय चूक झाली? हे स्वतःला विचारून चुका सुधरव. मौनामध्ये ईश्वराची सर्वात मोठी शक्ती लपलेली असते. जेव्हा बाहेरील जगाचा निरर्थक गोंधळ थांबतो तेव्हाच अंतरात्म्याचा आणि ईश्वराचा दिव्य आवाज तुला स्पष्ट ऐकू येतो. तुझी नाती आज केवळ व्यवहारी आणि स्वार्थी बनली आहेत. तू फक्त माझा यात काय फायदा याच दृष्टीने प्रत्येक माणसाशी आणि नात्याशी व्यवहार करतोस. पैसा आणि तुझी खोटी प्रतिष्ठा तुला पाठीमागे उभी राहणारी माणसे मिळवून देईल, पण खरी आपुलकी आणि निष्पाप प्रेम कधीच मिळवून देऊ शकत नाही. जेव्हा तू लोकांवर कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ प्रेम करशील, त्यांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहशील, तेव्हाच तुला खऱ्या अर्थाने समृद्ध नात्याचा अथांग आनंद मिळेल. स्वार्थासाठी स्वाहा करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी समर्पण करण्यात जो आनंद आहे तो या सृष्टीतील सर्वात मोठा महाआनंद आहे. हे कायम लक्षात ठेव. तू आयुष्यात थोडे जरी संकट आले की देवाच्या नावाने खडे फोडतोस. स्वामी, माझ्यावरच हे दुःख का? मीच का भोगतोय? भक्ता, कठीण प्रसंग आणि दुःख हे तुझ्या आत्म्याला नष्ट करायला येत नाहीत, तर तुझ्या आतली खरी ताकद जागी करायला येतात. सोने जसे आगीत पूर्णपणे तापल्याशिवाय शुद्ध आणि चमकदार होत नाही, तसा माणूस संकटांच्या भट्टीत तावून सुलाकून निघाल्याशिवाय कधीही महान बनू शकत नाही. संकटांमुळे हताश होऊन रडत बसू नकोस. ते तुझ्या विनाशासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आलेले ईश्वराचे गुप्त वरदान आहे. तू तुझे दैनंदिन आयुष्य केवळ लोकांच्या भीतीपोटी आणि दिखाव्यापोटी खूप गुंतागुंतीचे करून ठेवले आहेस. भपका, अहंकार आणि अतिगरजांमुळे तू स्वतःचाच गळा आवळत आहेस आणि स्वतःच दुःखाच्या जाळ्यात अडकत आहेस. साधेपणा आणि निर्मळता हाच खरा देवत्वाकडे जाणारा आणि शांती देणारा
सोपा मार्ग आहे. तुमचे विचार आकाशा एवढे उंच ठेवा आणि राहणीमान जमिनीसारखे साधे ठेवा. तुझ्या गरजा जितक्या सीमित आणि कमी असतील तितका तू चिंतामुक्त आणि चिंताविरहित जीवन जगशील. म्हणून सर्व गुंतागुंत सोडून देऊन अत्यंत साध्या मार्गाने जगायला सुरुवात कर. तू सतत माझे माझे करत अहंकारात आंधळा होऊन फिरतोस. ही माझी संपत्ती, हे माझे घर, हे कुटुंब माझे, माझी गाडी. अरे लेकरा, या भूतलावर काहीही तुझे नाही आणि काहीही कायमचे राहणार नाही. तू जन्माला आलास तेव्हा रिकामा हात घेऊन आला होतास आणि जेव्हा जाशील तेव्हा रिकामा हात घेऊनच शांतपणे निघून जाणार आहेस. मग या काही दिवसांच्या प्रवासासाठी एवढा अभिमान आणि मोह कशासाठी? जेव्हा तू या मी आणि माझे या अहंकाराचा त्याग करून सर्व काही ईश्वराच्या चरणी समर्पित करशील तेव्हा तुझ्या डोक्यावरचे चिंतेचे सगळे ओझे एका क्षणात हलके होईल आणि तुला परमशांतीचा अनुभव येईल. माझ्या लाडक्या लेकरा, आता या बाह्य सुखाच्या आणि मोहाच्या भ्रमातून पूर्णपणे बाहेर पड. स्वतःच्या अंतरंगात वास करणाऱ्या स्वामींना ओळख. तू जेव्हा या भौतिक गोष्टींची मोहमाया सोडून सत्याचा, कर्माचा आणि आंतरिक शांतीचा मार्ग दर्शील तेव्हा तुला या संसारात राहूनच वैकुंठाच्या परमानंदाचा अनुभव येईल. कसलीही शंका मनात आणू नकोस आणि संकटांना घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक पावलावर मी तुझा सांभाळ करत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.